नमस्कार आदाब, न्यू विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत। बुलढाणा प्रतिनिधी शेख गफ्फार शेख सत्तार यांची रिपोर्ट। बुलढाणा जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशानंतर प्रशासनाची दखल, तहसीलदारांनी उपोषणस्थळी भेट देत कलेक्टर साहेब व डीएसओ सोबत बैठकीच्या आश्वासनानंतर आंदोलनाला तात्पुरती स्थगिती। बैठकीत मांडणार कायदेशीर पुरावे। खामगाव तालुक्यातील पिंपराळा फाटा येथील तुळजाई बायोडिझेल पंप व चिखली फाटा येथील तुळजाई बायोडिझेल पंपाबाबत कथित अवैध विक्री, कागदपत्रे व परवानग्यांवरील आक्षेपांच्या पार्श्वभूमीवर एमडीपी मायनॉरिटीज डेमोक्रॅटिक पार्टी तर्फे सुरू करण्यात आलेल्या आमरण उपोषणाची प्रशासनाने गंभीर दखल घेतली असून त्यानंतर तहसील प्रशासन सक्रिय झाले आहे। बुलढाणा तहसीलदारांनी थेट उपोषणस्थळी भेट देत आंदोलनकर्त्यांशी चर्चा केली व सकारात्मक चर्चा केली, त्यामुळे आंदोलनाला तात्पुरती स्थगिती देण्यात आली। एमडीपी पक्षाचे विदर्भ अध्यक्ष मोहम्मद हसन इनामदार यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या या आमरण उपोषणाचा हा चौथा दिवस होता। या आंदोलनादरम्यान आझाद हिंद शेतकरी संघटनेने देखील जिल्हाधिकारी कार्यालयाला निवेदन देत प्रकरणात तातडीने हस्तक्षेप करण्याची मागणी केली होती। निवेदनात बुलढाण्यातील वाढत्या 45 अंश उष्णतेमुळे उपोषणकर्त्यांच्या प्रकृतीचा प्रश्न व कायदा सुव्यवस्थेचा मुद्दा उपस्थित करण्यात आला होता। या निवेदनाची प्रशासनाने दखल घेतल्यानंतर प्रकरण तहसील प्रशासनाकडे पोहोचले व त्यानंतर तहसील प्रशासनाने हालचाल करत उपोषणस्थळी भेट दिली। यावेळी आंदोलनकर्त्यांशी सविस्तर चर्चा करण्यात आली। उपोषणस्थळी भेटीदरम्यान समाजवादी पार्टीचे जिल्हाध्यक्ष याकूब पठाण, युवा जिल्हाध्यक्ष आझाद पठाण, इंतजार हुसेन, पत्रकार शेख नदीम, पत्रकार असलम भाई, सहकारी पत्रकार तसेच इतर कार्यकर्ते उपस्थित होते। यावेळी तहसीलदारांनी आंदोलनकर्त्यांना आश्वासन देत सांगितले की मंगळवार किंवा बुधवारी जिल्हाधिकारी व डीएसओ मॅडम यांच्यासोबत बैठक आयोजित करण्यात येतील। कलेक्टर साहेबांशी चर्चा करून लवकरात लवकर बैठक घेण्यात येईल। त्या बैठकीत आंदोलनकर्त्यांना प्रत्यक्ष समोर बसून आपले प्रश्न, आक्षेप व कायदेशीर मुद्दे मांडण्याची संधी दिली जाईल व संबंधितावर कारवाई करण्यात येईल। याबाबत बोलताना एमडीपी पक्षाचे विदर्भ अध्यक्ष मोहम्मद हसन इनामदार म्हणाले, माहितीच्या अधिकारातून मिळालेल्या माहितीनुसार खामगाव तालुक्यातील पिंपराळा फाटा येथील तुळजाई बायोडिझेल पंपाबाबत आवश्यक कागदपत्रे उपलब्ध नसल्याचा मुद्दा आमच्यासमोर आला आहे। तसेच चिखली फाटा येथील तुळजाई बायोडिझेल पंपाची काही कागदपत्रे उपलब्ध असली तरी काही एनओसीची मुदत संपल्याचा मुद्दा आहे। तसेच एका एनओसीबाबत नावासंदर्भातही आक्षेप असल्याचा मुद्दा आम्ही प्रशासनासमोर मांडणार आहोत। तसेच हा पंप गावाला लागून असल्याने नागरिकांच्या जीवितवास धोका आहे। ते पुढे म्हणाले, आमच्याकडे शासनाचा जीआर, न्यायालयीन आदेश तसेच इतर कायदेशीर पुरावे आहेत। आम्ही आमच्या लीगल टीमसह माननीय जिल्हाधिकारी साहेबांची भेट घेणार असून सर्व कायदेशीर मुद्दे व कागदपत्रे प्रशासनासमोर मांडणार आहोत। दरम्यान आंदोलनकर्त्यांनी स्पष्ट केले की बैठकीनंतरही योग्य व कायदेशीर कारवाई झाली नाही तर पुढील आंदोलन अधिक तीव्र स्वरूपात करण्यात येईल। हसन इनामदार आणि रिजवान खान शफीउल्ला खान खामगाव तालुक्यातील 2 उपोषणकर्ते त्यांच्या एका मागणीसाठी बसलेले होते। त्यांची अशी मागणी होती, बायोडिझेल कायमस्वरूपी बंद करण्याच्या संदर्भात त्यांच्या तिकडे जे काही बायोडिझेलचा पेट्रोल पंप सुरू आहे तो बंद करण्याच्या अनुषंगाने 4 दिवसापासून हे 2 उपोषणकर्ते बसलेले होते। माननीय जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनामुळे यांची काय मागणी आहे ते नेमकं भेटून या आणि उपोषण सोडवा या अशा प्रकारचे आदेश त्यांनी मला दिले। त्या अनुषंगाने मी उपोषणकर्त्यांना विनंती केली असता सदर बायोडिझेल पेट्रोल पंप बंद करण्यासाठी आम्ही बसलेलो आहोत। त्यामुळे सोबतच त्यांच्यासोबत एक सभा लावण्याची सुद्धा त्यांनी विनंती केलेली आहे। त्या दोन्ही यांच्या मागण्या मी माननीय जिल्हाधिकारी महोदयांकडे ठेवतो। त्यांनी
माझ्या विनंतीला मान देऊन या दोन्ही उपोषणकर्त्यांनी आज उपोषण सोडलेले आहे. धन्यवाद.